हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाप्री एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. बघूया आजचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मिनिंग्स, आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सेसला आपण मराठीमध्ये बघूया आणि कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण आज बघूया. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे सकर. SUCCOR, सकर. सकर म्हणजे काय होतं तर समथिंग दॅट यू डू ऑर गिव्ह फॉर समवन हु इज सफरिंग ऑर इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. ओके, सो काय होतं सकरचं मीनिंग? समथिंग दॅट यू डू ऑर गिव्ह फॉर समवन हु इज सफरिंग ऑर इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. तर म्हणजे काय होतं तर मदत करणे. ओके, कोणी काही कठीण परिस्थितीमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, तेव्हा त्याला मदत करणे, मदत देणे, त्याला काय म्हटलं जातं? सकर असं म्हटलं जातं. सकरचं मीनिंग काय आहे? समथिंग दॅट यू डू ऑर गिव्ह फॉर समवन हु इज सफरिंग ऑर इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. कोणी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहे, कठीण परिस्थितीमध्ये आहे, किंवा कोणी सफर करत आहे, त्याच्यामध्ये त्याला एक मदत देणे, अडचणीमध्ये त्याला मदत करणे, त्याच्या परेशानीमध्ये त्याला मदत करणे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सकर. सो हिंदीमध्ये सकरचं मीनिंग होतं परेशानी में सहाय्यता. मराठीमध्ये काय होतं? मदत. मराठीमध्ये सकरचं मीनिंग आहे मदत, सहाय्य, आधार. आणखी काय होतं? अडचणीच्या वेळी केलेली मदत. सो अडचणीच्या वेळी केलेली जी मदत असते, आधार असतो, सहाय्य असतं किंवा मदत असते, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? सकर असं म्हटलं जातं. आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं परेशानी में सहाय्यता. सिनोनिम्स काय आहेत? असिस्टन्स, सपोर्ट आणि एड. आणि अँटोनिम्स आहेत इंटरफेरन्स, ऑब्स्ट्रक्शन आणि रिस्ट्रेंट. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत सकरचे? सिनोनिम्स आहेत असिस्टन्स, सपोर्ट आणि एड, आणि अँटोनिम्स आहेत इंटरफेरन्स, ऑब्स्ट्रक्शन आणि रिस्ट्रेंट. आता सेंटेन्स बघूया. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे सकरला, वर्डला. सो सेंटेन्स आहे वी सी इट ॲज अवर ड्युटी टू गिव्ह सकर टू दोज इन नीड. म्हणजेच काय होतं तर गरजू लोकांना, म्हणजेच जे नीड मध्ये आहे, गरजू लोकांना मदत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. म्हणजेच काय आहे त्यांचं ते, त्यांची ड्युटी आहे की जे गरजू आहे त्यांना मदत करणे ही त्यांची ड्युटी आहे, ते स्वतः मानतात. त्याला काय म्हटलं जातं? ओके, सो सकर इथे कसं यूज करण्यात आलेलं आहे? सकर म्हणजे इथे मदत करणे म्हणजे यूज करण्यात आलेला आहे. सो काय आहे? वी सी इट ॲज अवर ड्युटी टू गिव्ह सकर टू दोज इन नीड. गरजू लोकांना मदत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बाय अँड लार्ज. बाय अँड लार्जचं मिनिंग होतं फॉर द मोस्ट पार्ट. फॉर द मोस्ट पार्ट म्हणजे काय तर प्रामुख्याने जे आहे. ओके, प्रामुख्याने आहे किंवा मुख्यत्वाने जे आहे, एकंदरीत जे म्हणतो आपण, त्याला काय म्हटलं जातं? बाय अँड लार्ज असं म्हटलं जातं. सो बाय अँड लार्जचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे? फॉर द मोस्ट पार्ट म्हणजेच काय तर ज्यादातर, म्हणजे मोस्टली. ओके, एकंदरीत. सो त्याला म्हटलं जातं बाय अँड लार्ज. बाय अँड लार्जचं हिंदीमध्ये मिनिंग होतं ज्यादातर. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फॉर द मोस्ट पार्ट, म्हणजे जास्तीत जास्त पार्ट जो आहे, मोस्टली जो पार्ट आहे, त्याला म्हटलं जातं बाय अँड लार्ज. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं बाय अँड लार्जला? सर्वसाधारणपणे किंवा एकंदरीत, मुख्यत्वे आणि प्रामुख्यात. सो बाय अँड लार्जचं मराठीमध्ये मिनिंग होतं सर्वसाधारणपणे, एकंदरीत, मुख्यत्वे आणि प्रामुख्यात. सिनोनिम्स आहेत मोस्टली, मेनली आणि प्रायमरीली. आणि अँटोनिम्स काय आहेत? फुल्ली, कम्प्लिटली आणि एंटायरली. सो बाय अँड लार्जचं सिनोनिम्स काय होतात? मोस्टली, मेनली आणि प्रायमरीली. आणि अँटोनिम्स आहेत फुल्ली, कम्प्लिटली आणि एंटायरली. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बाय अँड लार्जला? सो बाय अँड लार्ज दॅट इन्फॉर्मेशन इज ॲक्युरेट. ॲक्युरेट म्हणजे काय होतं? अचूक.
सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, एकंदरीत ती माहिती अचूक आहे. सो इथे बाय अँड लार्जला यूज करण्यात आलेला आहे एकंदरीत म्हणून. आणि सेंटेन्स काय आहे, बाय अँड लार्ज दॅट इन्फॉर्मेशन इज ॲक्युरेट, म्हणजेच एकंदरीत ती माहिती अचूक आहे. नेक्स्ट वर्ड आहे बर्जन, BURGEON, बर्जन. ओके, सो याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, BURGEON ला बर्जन म्हणून प्रोनाऊन्स करायचं आहे. सो बर्जनचं मिनिंग होतं बिगिन टू ग्रो ऑर इन्क्रीज रॅपिडली फ्लरिश, म्हणजेच काय तर वाढणे. ओके, झपाट्याने वाढणे किंवा बहरणे, त्याला म्हटलं जातं बर्जन. सो बर्जनचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, बिगिन टू ग्रो ऑर इन्क्रीज रॅपिडली आणि फ्लरिश. हिंदीमध्ये मिनिंग होतं बढ जाना, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वाढणे, बहरणे, आणखी झपाट्याने वाढणे. सो मराठीमध्ये बर्जनचं मिनिंग होतं वाढणे, बहरणे आणि झपाट्याने वाढणे. सिनोनिम्स आहेत इन्क्रीज, राईज आणि एक्सपांड, आणि अँटोनिम्स आहेत डिक्रीज, डिमिनिश आणि रिसीड. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत, बर्जनचे सिनोनिम्स आहेत इन्क्रीज, राईज आणि एक्सपांड, आणि अँटोनिम्स आहेत डिक्रीज, डिमिनिश आणि रिसीड. सेंटेन्स बघूया आता, सेंटेन्स कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये बर्जनला. अवर कंपनीज बिझनेस इज बर्जनिंग नाव, म्हणजे आमच्या कंपनीचा व्यवसाय आता झपाट्याने वाढत आहे. ओके, सो कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बर्जनला, आमच्या कंपनीचा व्यवसाय आता झपाट्याने वाढत आहे, म्हणजेच झपाट्याने वाढत आहे असं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये बर्जनिंगला. अवर कंपनीज बिझनेस इज बर्जनिंग नाव. नेक्स्ट वर्ड आहे जिंजरली, GINGERLY, जिंजरली. जिंजरलीचं मिनिंग होतं इन अ केअरफुल ऑर कॉशियस मॅनर, म्हणजेच काय तर सावधानीने. ओके, सावधपणे किंवा सावकाशपणे, सावकाश, त्याला काय म्हटलं जातं, जिंजरली असं म्हटलं जातं. सो जिंजरलीचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, इन अ केअरफुल ऑर कॉशियस मॅनर. हिंदीमध्ये मिनिंग होतं जिंजरलीचं सावधानीचे, मराठीमध्ये काय होते, सावधपणे, हळूच, नाजूकपणे आणि सावकाश. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं, जिंजरलीचं सावधपणे, हळूच, नाजूकपणे आणि सावकाश. सिनोनिम्स आहेत केअरफुल, वॅरी आणि कॉशियस, आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, हिडलेस आणि अनमाइंडफुल. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, जिंजरलीचे सिनोनिम्स आहेत केअरफुल, वॅरी आणि कॉशियस, आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, हिडलेस आणि अनमाइंडफुल. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे जिंजरलीला, ही ओपन द बॉक्स जिंजरली अँड लुक्ड इनसाइड, म्हणजेच काय होतं सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये, त्याने हळुवारपणे पेटी उघडली आणि आत पाहिले. सो इथे जिंजरली म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, हळुवारपणे. ओके, इथे तुम्ही सावधपणे सुद्धा यूज करू शकता. तर काय होतं, त्याने सावधपणे पेटी उघडली आणि आत पाहिले. हळुवारपणे सुद्धा यूज करण्यात येते आणि सावधपणे सुद्धा यूज करण्यात येतं. सो ही ओपन द बॉक्स जिंजरली अँड लुक्ड इनसाइडचा अर्थ होतो मराठीमध्ये, त्याने हळुवारपणे पेटी उघडली आणि आत पाहिले. नेक्स्ट वर्ड आहे सर्कमलोक्युशन, CIRCUMLOCUTION. सो सर्कमलोक्युशनचं मिनिंग काय होतं, द यूज ऑफ मेनी वर्ड्स वेअर फ्युअर वुड डू, स्पेशली इन अ डेलिबरेट अटेम्प्ट टू बी वॅग ऑर इव्हॅसिव्ह. म्हणजेच काय तर द यूज ऑफ मेनी वर्ड्स, म्हणजेच काय तर कमी वर्ड मध्ये जे सांगता येतं त्याच्यासाठी खूप काही बोलणे. ओके, खूप सारे वर्ड्स यूज करणे, खूप एकदम बोलत बोलत जाणे, त्याला काय म्हटलं जातं, सर्कमलोक्युशन असं म्हटलं जातं. ओके, सो पॉलिटिशियन्स जे आहे, जे आपल्याला एका शब्दात सांगता येऊ शकतं, ते काय करतात, त्याच्यावर खूप मोठं भाषण लिहितात किंवा खूप मोठ्या एखाद्या गोष्टीला खूप मोठं करून सांगतात, त्याला काय म्हटलं जातं, सर्कमलोक्युशन असं म्हटलं जातं. म्हणजे असं काही जे खूप कमी शब्दामध्ये बोलल्या जाऊ शकतं त्याला खूप साऱ्या शब्दांमध्ये बोलणं, त्याला म्हटलं जातं सर्कमलोक्युशन. सर्कमलोक्युशनचं मिनिंग काय आहे, द यूज ऑफ मेनी वर्ड्स वेअर फ्युअर वुड डू, स्पेशली इन अ डेलिबरेट अटेम्प्ट टू बी वॅग ऑर इव्हॅसिव्ह. हिंदीमध्ये मिनिंग होतं कपट
पूर्ण बाते. ओके, कपट पूर्ण बाते. आणि मराठीमध्ये काय होतं? आळवट आळवळणाने बोलणे. काय होतं सरकम लोकेशनचं मराठीमध्ये मिनिंग? आळवळणाने बोलणे किंवा शब्दघोळ करतात ना खूप जण बोलता बोलता, सो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? सरकम लोकेशन असं म्हटलं जातं. अप्रत्यक्ष बोलणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं सरकम लोकेशनचं? आळवळणाने बोलणे, शब्दघोळ आणि अप्रत्यक्ष बोलणे. सिनोनिम्स आहेत पेरिफ्रेसिस, सर्किटियसनेस आणि इनडायरेक्टनेस. काय आहे सिनोनिम्स सरकम लोकेशनचे? पेरिफ्रेसिस, सर्किटियसनेस आणि इनडायरेक्टनेस. आणि अँटोनिम्स आहेत ब्रेव्हिटी, कॉम्पॅक्टनेस. अँटोनिम्स काय आहेत? ब्रेव्हिटी आणि कॉम्पॅक्टनेस. सेंटेन्स कसं यूज करण्यात आलेलं आहे इथे? पॉलिटिशियन्स आर एक्सपर्ट्स इन सर्कम लोकेशन्स. ओके, सो तुम्हाला मी आधीच सांगितलेलं सेंटेन्स वाचायच्या आधीच की कोण बोलतात सर्कम लोकेशननी. सो काय हे सेंटेन्स? पॉलिटिशियन्स आर एक्सपर्ट इन सर्कम लोकेशन्स. म्हणजेच काय? तर राजकारणी आळवळणाने बोलण्यात तरबेज असतात. ओके, राजकारणी काय असतात? आळवळणाने बोलण्यात तरबेज असतात. सो इथे काय यूज करण्यात आलेलं आहे? सरकम लोकेशन म्हणजे आळवळणाने म्हणून. सो नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे परलॉइन. नेक्स्ट वर्ड काय आहे? PURLOIN, परलॉइन. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? परलॉइन. ओके, सो परलॉइनचं मिनिंग काय होतं? टू टेक समथिंग विदाउट राईट अँड विथ अन इंटेंट टू कीप. म्हणजेच काय? तर काहीतरी घेणे, म्हणजे ज्याच्यावर आपला हक्क नाही आहे ते घेऊन घेणे. म्हणजेच काय होतं त्याचा अर्थ? की चोरणे. ओके, चोरणे, हिसकावणे, लांबवणे, याला सगळ्यांना काय वर्ड आहे इंग्लिशमध्ये? परलॉइन. सो परलॉइनचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? टू टेक समथिंग विदाउट राईट अँड विथ अन इंटेंट टू कीप. म्हणजेच जे आपलं नाही आहे, ज्याच्यावर आपला राईट नाही आहे, हक्क नाही आहे, ते घेणे. ओके, अशी वस्तू जी आहे ते घेणे आणि काय करणे? की ते स्वतःजवळ ठेवण्याचं त्याचं इंटेंट ठेवणे. ओके, त्याला म्हटलं जातं परलॉइन. विथ अन इंटेंट टू कीप म्हणजेच ते परत द्यायसाठी न घेणे, ते स्वतःजवळ ठेवण्यासाठीच घेणे. म्हणजेच काय होतं? तर चोरणे. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं परलॉइनचं चुराना. मराठीमध्ये मिनिंग काय होतं? चोरणे, लुटणे, लुबाडणे, हिसकवून घेणे, लांबवणे आणि हडप करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? परलॉइनचं चोरणे, लुटणे, लुबाडणे, हिसकावून घेणे, लांबवणे आणि हडप करणे. सिनोनिम्स आहेत स्टील, स्नॅच आणि रॉब. आणि अँटोनिम्स आहेत बाय, परचेस आणि गिव्ह. ओके, सो काय आहेत परलॉइनचे सिनोनिम्स? स्टील, स्नॅच आणि रॉब. आणि अँटोनिम्स आहेत बाय, परचेस आणि गिव्ह. सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे परलॉइनला? आय वॉज युझिंग अ पेन दॅट आय हॅड परलॉइन्ड फ्रॉम द ऑफिस. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? मी ऑफिसमधून चोरलेला पेन वापरत होतो. ओके, सो इथे परलॉइन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चोरलेला. सो आय वॉज युझिंग अ पेन दॅट आय हॅड परलॉइन फ्रॉम द ऑफिस. मी ऑफिसमधून चोरलेला पेन वापरत होतो, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे डिस्कॉम्फिट. डिस्कॉम्फिटचं मिनिंग होतं टू थ्रो इनटू अ स्टेट ऑफ सेल्फ कॉन्शियस डिस्ट्रेस. म्हणजेच काय करणे? तर अस्वस्थ करणे. ओके, अस्वस्थ करणे किंवा गोंधळामध्ये टाकणे सुद्धा म्हणू शकतो आपण. तर मराठीमध्ये डिस्कॉम्फिटचं मिनिंग काय होतं? गोंधळात टाकणे किंवा अस्वस्थ करणे. हिंदीमध्ये डिस्कॉम्फिटचं मिनिंग होतं शर्मिंदा करणं. आणि इंग्लिशमध्ये काय होतं? टू थ्रो इनटू अ स्टेट ऑफ सेल्फ कॉन्शियस डिस्ट्रेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं शर्मिंदा करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं गोंधळात टाकणे. आणखी काय होतं?
अस्वस्थ करणे, फजिती करणे. सो डिस्कम्फर्टचे मराठीमध्ये मिनिंग्स होतात अस्वस्थ करणे, अस्वस्थ करणे, फजिती करणे आणि गोंधळात टाकणे. सिनोनिम्स आहेत एम्बॅरेस, कन्फ्यूज आणि डिस्कॉन्सर्ट, आणि अँटोनिम्स आहेत रिलीव्ह, कम्फर्ट आणि सूद. काय आहेत सिनोनिम्स डिस्कम्फर्टचे? एम्बॅरेस, कन्फ्यूज आणि डिस्कॉन्सर्ट, आणि अँटोनिम्स आहेत रिलीव्ह, कम्फर्ट आणि सूद. सेंटेन्स मध्ये बघूया कसं यूज केलेलं आहे. द ट्रिकी क्वेश्चन अबाउट हिज फायनान्सेस डिस्कम्फिटेड द मिनिस्टर. तो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? त्याच्या आर्थिक व्यवहाराविषयी अवघड प्रश्नाने मंत्री अस्वस्थ झाले. काय होतं? फायनान्सेस म्हणजे व्यवहार, ओके, जे आर्थिक व्यवहार आहे त्यांचे आर्थिक व्यवहार, सो त्याला म्हटलं जातं फायनान्सेस. आणि इथे डिस्कॉन्फिटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अस्वस्थ झाले म्हणून. सो एकदा बघूया आपण इंग्लिशमध्ये काय होतं. द ट्रिकी क्वेश्चन अबाउट हिज फायनान्सेस डिस्कम्फिटेड द मिनिस्टर. आणि मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो त्याच्या आर्थिक व्यवहाराविषयीच्या अवघड प्रश्नाने मंत्री अस्वस्थ झाले. नेक्स्ट वर्ड आहे विकेरियस. VICARIOUS, विकेरियस. विकेरियसचं मिनिंग काय होतं? सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? VACRIOUS ला विकेरियस. इंग्लिश मध्ये मीनिंग होतं एक्सपिरियन्स इन द इमॅजिनेशन थ्रू द फीलिंग और ऍक्शन्स ऑफ अन अनादर पर्सन. म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या माध्यमातून जे अनुभवलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? विकेरियस असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इन द इमॅजिनेशन थ्रू द फीलिंग और ऍक्शन ऑफ अनादर पर्सन. अनादर पर्सनच्या जे आपण फिलिंग्स और ऍक्शन्स आहे त्याच्या थ्रू जे काही आपण इमॅजिन करतो किंवा एक्सपिरियन्स करतो त्याला काय म्हटलं जातं? विकेरियस असं म्हटलं जातं. मराठीमध्ये विकेरियसचं मिनिंग होतं दुसऱ्याच्या माध्यमातून अनुभवलेलं. सो मराठीमध्ये काय होतं मिनिंग? दुसऱ्याच्या माध्यमातून अनुभवलेला, किंवा दुय्यम सुद्धा म्हणू शकतो आपण, दुय्यम. ओके, सो विकॅरियसचं मराठीमध्ये मिनिंग होतं दुय्यम आणि दुसऱ्यांच्या माध्यमातून अनुभवलेला. सिनोनिम्स आहेत इनडायरेक्ट आणि सेकंडरी. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? ही गेट्स विकॅरियस थ्रिल्स फ्रॉम वॉचिंग पीपल बंजी जम्पिंग. बंजी जम्पिंग सगळ्यांनाच माहिती आहे की काय होत असते. सो काय आहे सेंटेन्स? ही गेट्स विकॅरियस थ्रिल्स फ्रॉम वॉचिंग पीपल बंजी जम्पिंग. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? लोकांना बंजी जम्पिंग करताना पाहून त्याला अप्रत्यक्ष थरारा मिळतो. ओके, काय आहे इथे यूज करण्यात आलेला आहे विकॅरियस म्हणजे अप्रत्यक्ष. ओके, काय यूज करण्यात आलेला आहे इथे? विकॅरियस म्हणजे अप्रत्यक्ष. लोकांना बंजी जम्पिंग करताना पाहून त्याला अप्रत्यक्ष थरारा मिळतो, म्हणजेच काय तर थ्रिल मिळतो. नेक्स्ट वर्ड आहे इम्पास. IMPASSE, इम्पास. इम्पासचं मिनिंग होतं अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज पॉसिबल स्पेशली बिकॉज ऑफ डिसएग्रीमेंट, अ डेडलॉक. म्हणजेच काय आहे? ओके, सो इम्पासचं मिनिंग आहे अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज पॉसिबल. म्हणजेच अशी एक सिच्युएशन ज्याच्यामध्ये आता प्रोग्रेस होऊ नाही शकत, म्हणजे ते पुढे जाऊ नाही शकत, ते काय आहे? थांबलेलं आहे. स्पेशली बिकॉज ऑफ डिसएग्रीमेंट, डिसएग्रीमेंटमुळे. अ डेडलॉक म्हणजेच काय होतं? इम्पास त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं. सो इम्पासचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये? रोक. इंग्लिशमध्ये होतं सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज पॉसिबल स्पेशली बिकॉज ऑफ डिसएग्रीमेंट, अ डेडलॉक. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं? कोंडी किंवा गतिरोध, पेच प्रसंग किंवा अडचण. सो इम्पासचं मिनिंग होतं मराठीमध्ये कोंडी, गतिरोध, पेच प्रसंग आणि अडचण. सिनोनिम्स आहेत हॉल्ट, डेडलॉक आणि स्टेलमेट. सिनोनिम्स काय आहेत इम्पासचे? हॉल्ट, डेडलॉक आणि स्टेलमेट. सेंटेन्स कसं केलेलं आहे? द पॉलिटिकल प्रोसेस इज ॲट अन इम्पास. म्हणजे सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? राजकीय प्रक्रिया कोंडीत सापडली आहे.
म्हणजेच काय आहे की प्रोसेस जी आहे ती आता कोंडीत सापडली आहे, म्हणजे तिला आता गतिरोध लागलेला आहे, ती थांबलेली आहे. जी प्रोसेस आहे ती पॉलिटिकल प्रोसेस. सो पॉलिटिकल प्रोसेस इन इज ॲट अन इम्पास, म्हणजे राजकीय प्रक्रिया कोंडीत सापडली आहे. इथे इम्पास मध्ये यूज करण्यात आलेला आहे कोंडीत. लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे इनव्हॉलेबल. INVIOLABLE, इनव्हॉलेबल. इनव्हॉलेबलचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये नेव्हर टू बी ब्रोकन, इन्फ्रिज्ड ऑर डिसऑनर्ड, म्हणजे जे काय आहे जे पवित्र आहे. सो मराठी आणि हिंदीमध्ये इनव्हॉलेबलला म्हटलं जातं पवित्र, म्हणजे जे काय आहे कधीही अपमानित नाही झालेलं आहे किंवा ते अबाधित आहे, त्याला म्हटलं जातं इनव्हॉलेबल. सो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये इनव्हॉलेबलचं मिनिंग होतं पवित्र. इंग्लिशमध्ये काय होतं नेव्हर टू बी ब्रोकन, इन्फ्रिंज्ड ऑर डिसऑनर्ड. मराठीमध्ये आणखी काय म्हटलं जातं कधीही अपमानित न होणारा किंवा अबाधित. मराठीमध्ये इनव्हॉलेबलचं मिनिंग होतं कधीही अपमानित न होणारा, अबाधित आणि पवित्र. सिनोनिम्स आहेत सॅक्रेड, होली आणि प्युअर, आणि अँटोनिम्स आहेत ब्लास्फेमस, इरिव्हरंट आणि प्रोफेन. ओके, काय आहेत सिनोनिम्स इनव्हॉलेबलचे? सॅक्रेड, होली आणि प्युअर, आणि अँटोनिम्स आहेत ब्लास्फेमस, इरिव्हरंट आणि प्रोफेन. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे इनव्हॉलेबलला? सो बेसिक लॉ ऑर ट्रेडिशन वॉज कन्सिडर्ड इनव्हॉलेबल. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? मूलभूत कायदा किंवा परंपरा अभेद्य मानली जात होती. सो एक वर्ड आणखी आहे मराठीमध्ये अभेद्य, हे सुद्धा यूज करण्यात येते ॲज इनव्हॉलेबलचं मराठीमध्ये मिनिंग म्हणून. सो इनव्हॉलेबलला आणखी काय म्हटलं जातं? अभेद्य किंवा अबाधित, पवित्र सुद्धा आपण म्हणू शकतो. सो बेसिक लॉ और ट्रेडिशन वॉज कन्सिडर्ड इनव्हॉलेबल, म्हणजे मूलभूत कायदा किंवा परंपरा पवित्र मानली जात होती. इथे पवित्र सुद्धा यूज करू शकता तुम्ही. सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. परत एकदा वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठी आणि हिंदीमध्ये मिनिंग्स नोट डाऊन करून घ्या. यांची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार, तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.